आज आपण राजस्थानी पद्धतीने पापडाची करी बनवतोय। बघू शकता भाजीचा रंग किती सुंदर आलाय, एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही भाजी आहे। ही भाजी तुम्ही पोळी सोबत पराठ्यासोबत खाऊ शकता आणि जेव्हा घरामध्ये काही भाजी नसेल तेव्हा ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे आणि खूपच टेस्टी लागते आणि झटपट होणाऱ्या ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे, बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सुरू करतोय रेसिपीला। आज आपण पापड करी बनवतोय राजस्थानी पद्धतीने। त्याच्यासाठी आपण 5 पापड घेतलेले आहे। हे उडदाच्या डाळीचे पापड आहे। इथे तुम्ही मुगाच्या डाळीचे किंवा वेगवेगळ्या लसूण वगैरे टाकून तसेही पापड घेऊ शकता। त्याचा आकार बघा किती मोठा आहे। आपण आता गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। तवा छान तापवून घेतलाय। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि आता त्याच्यावर पापड आपण भाजून घेतो आहे। कमी गॅसवर भाजायचा म्हणजे छान कुरकुरीत होतो तो आणि असा प्रेस करत जायचा आणि आलटून पलटून हा पापड आपण दोन्ही बाजूनी छान भाजून घेतो आहे आणि प्रेस करत जायचं आणि भाजत जायचं। आता हा पापड आपण डायरेक्टली गॅसच्या फ्लेमवर पण भाजून घेऊ शकतो आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण आपण हा भाजून घेऊ शकतो। आता बघू शकता किती छान भाजले गेले दोन्ही बाजूनी। अशाच प्रकारे आपण सगळे पापड भाजून घेतोय। आता आपण सगळे पापड भाजून घेतलेले आहे, एकदम कुरकुरीत असे भाजले गेलेले आहे। आता आपण एका बाउल मध्ये 1 कप दही घेतलेला आहे। हे एकदम फ्रेश दही आहे। आंबट दह्याचा इथे वापर करायचा नाही, घट्ट आणि फ्रेश दहीच वापरायचं आणि त्या दह्याला आपण छान फेटून घेतो आहे। दही एकदम स्मूथ करून घ्यायचं। त्याच्या जर गुठळ्या राहिल्या तर नंतर ते शिजवताना दही फाटू शकतं, म्हणून दही एकसारखं करून घ्यायचं, एकदम छान फेटून घ्यायचं। आता आपलं दही छान फेटून झालेलं आहे। बघू शकता कसं किती स्मूथ झालेलं आहे। आता दह्यामध्ये 1/2 टीस्पून आपण हल्दी पावडर टाकतो आहे। 1.5 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे। 1 टीस्पून आपण तिखटवाला लाल मिरची पावडर टाकतो आहे आणि 1 टीस्पून आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकतो आहे। यानी ग्रेव्हीला खूपच छान रंग येतो। 1/2 टीस्पून आपण गरम मसाला टाकून घेतोय आणि हे सगळे मसाले आपण दह्यामध्ये छान फेटून घेतोय, व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता आपले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून आपण तेल टाकून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक तेजपत्ता तुकडे करून टाकून घेतलेले। 1/2 टीस्पून आपण मोहरी टाकलेली आहे। 1/2 टीस्पून आपण जिरा टाकून घेतोय आणि 1 टीस्पून आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे आणि 1/2 टीस्पून आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेले। 5-6 कढीपत्त्याची पानं टाकतोय आपण आणि या सगळ्या साहित्याला आपण 1 मिनिट छान परतवून घेतोय। मिरची आणि अद्रक लसूण आपण छान शिजवून घेतोय। 1 मिनिटाच्या वरती जास्त शिजवायचं नाही। बघू शकता आता आपला मसाला किती छान परतवून झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मीडियम साईजचा कांदा टाकून घेतो आहे। कांदा एकदम बारीक चिरायचा म्हणजे ग्रेव्हीचं टेक्स्चर खूप छान येतं। आता कांदा आपण कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटं परतवून घेतो आहे, स्लाइटली गोल्डन कलर येईपर्यंत। आता बघू शकता कांदा किती छान परतवला गेलेला आहे। 4 ते 5 मिनिटं लागले मला एवढं परतवायला। एवढ्याच रंगावर त्याला परतवायचं, याच्यापेक्षा जास्त परतवायचं नाहीये। आणि आता आपला हा कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे। आपण आता जे दह्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलं ते दही याच्यात टाकून घेतोय। महत्त्वाची टिप आहे की जेव्हा दही टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची। जोरात गॅसवर जर दही शिजवलं तर ते फाटू शकतं, म्हणून कमी गॅसवरच शिजवायचं। आता आपण दह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान शिजवून घेतो आहे। दह्याला उकळी येईपर्यंत आपल्याला त्याला सतत परतवत राहायचे। महत्त्वाची टिप आहे, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सतत त्याला परतवायचं आणि सगळीकडनं तेल सुटायला लागलं आणि बॉईल यायला लागलं की आपलं दही छान शिजलेलं आहे। आता बघू शकता हलकं हलकं तेल सुटायला लागलेलं आहे। आता 3-4 मिनिटं मी छान शिजवून घेतलंय कमी गॅसवर आणि आता बघा उकळायला लागलेलं आहे आपलं ग्रेव्ही आणि सगळीकडनं तेल पण सुटायला लागलेलं आहे। आपली आता ग्रेव्ही छान शिजलेली आहे। एकदा ग्रेव्ही बॉईल झाली की अधूनमधून पलटवायचं, सतत नाही पलटवलं तरी चालेल। आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतोय। 3/4 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे। पापडामध्ये पण मीठ असतं तेव्हा त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं। आता 1/2 टीस्पून आपण साखर टाकून घेतो आहे आणि साखर आणि मीठ आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतोय
आणि त्याला अजून 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतोय। बघू शकता सगळीकडनं तेल सुटायला लागलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही छान शिजलेली आहे। आता आपण जे भाजून ठेवलेले पापड आहे त्याला असं क्रश करून घेतो आहे आणि एवढ्या साईजमध्ये तुकडे करून ते सगळे पापड आपण याच्यात टाकून घेतो आहे। आता सगळ्या पापडाचे तुकडे करून आपण आता ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेले आहे। पापड आपण ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेतोय आणि 2 मिनिटं त्याला छान शिजवून घेतोय। आता थोडंसं फ्रेश कोथिंबीर टाकून घेतोय आपण आणि अजून 1 ते 1.5 मिनिट आपण त्याला पापडाला छान शिजवून घेतो आहे। 2 मिनिटं आपण पापड रस्स्यामध्ये छान शिजवून घेतलेलं आहे। सगळीकडनं छान तेल सुटायला लागलेलं आहे। बघू शकता भाजी किती छान दिसते आहे। आता आपली भाजी खूप घट्ट आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप आपण पाणी टाकून घेतो आहे। त्याला आपल्याला जितका पातळ रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं। मी इथे अर्धा कप टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतो आहे। बघू शकता किती कन्सिस्टन्सी त्याची कशी आहे ते बघू शकता तुम्ही। एवढं पातळ आपण करून घेतलेलं आहे। आता पाणी टाकलं आहे तर आपण त्याला अजून 1 मिनिटं तरी शिजवून घेतो आहे, म्हणजे पाणी बॉईल झालं पाहिजे। आता आपली भाजी शिजलेली आहे, आपण थोडं कोथिंबीर टाकून घेतो आहे। बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे आणि आपली भाजी पहा किती सुंदर दिसते आहे। आता आपण गॅस बंद करतो आहे। आता आपली टेस्टी अशी राजस्थानी पद्धतीची पापडाची करी तयार झालेली आहे। राजस्थानी पद्धतीने बनवलेल्या पापडाच्या करीची भाजीचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे। आता एका बाउलमध्ये आपण सगळी भाजी टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर कोथिंबीरने गार्निश करून घेतोय आपण आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही पापडाची करीची भाजी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कळवायला विसरू नका। कमेंट करून सांगा। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत। धन्यवाद।